चला तर मी जात आहे शेतात. ऊस ते बाद झालेलं आहे, ते लावूया. चला भेटूया शेतात. चला तर मी आलेलं आहे शेतात. ऊस किती वाढलेलं आहे आणि ऊन बी काही जास्तच आहे. कसं दिसतंय. मेकअप करून आले शेतात. चला तर मग जाऊया आपण शेतात. दिसते का तुम्हाला? तर तुम्हाला दाखवणार आहे. असे काही ठिकाणी असं झालेलं आहे बघा. मध्ये गॅप पडलेला आहे ऊसचं. त्याच्यामुळे आम्ही ऊसमध्ये ते परत लावतोय ऊस, म्हणून आलो मी शेतात. तर असं ऊस आहे, मग आम्ही असं इथं लावतो आहे, असं मोठंच तोडून. आणि असं एवढं मग ऊस आहे. चला तर माझं गाईस आता काम चालू आहे आणि मग काम कंटिन्यू करते, नंतर भेटते. तर हे बघा छोटेसे झाड आणि त्याला छोटेसे टमाटर बी आलेले आहे बघा. चला असं शेत आहे आमचं. तर हा गाईस, तर मी चाललेले आहे आता परत तिकडं, कारण की इकडचं थोडं राहिलं आहे, पण तिथं ऊस संपलं आणि आता इकडं लावतो मी. नाही असं हे आलं ऊन गेलं थोडंसं आणि मग आता आम्ही जातो आहे. माझे पप्पा गेले पुढं आणि ते काका आलेले आहे, त्यांच्यासोबत बोलत आहे तिथं. त्यांचं शेत तिकडचं आहे. हे तिकडं आम्ही बटाईनी मक्का लावलेली मागं दिसत आहे तुम्हाला. आणि एवढं छान नजारा आहे, तुम्हाला लई आवडत आहे. तर हे आमचं शेताकडलं रोड आहे बघा, कसं आहे पूर्ण असं. हे बघा कसं आहे. आणि हे आमचं शेत आहे बघा. हे आमचं ऊसचं शेत आहे आणि हे रोड आहे इकडं. तर आणि आमची गाडी प्यारी लाल परी नाही, आमची गाडी आहे, ती माझी राणी आहे. ते तिथं माझे पप्पा आणि ते दुसरे काका आहे ते उभे आहे. आणि हे बघा आमचं शेत किती सुंदर आहे. मला खूप आवडतं आमचं शेत. 2 एकर आहे बस. आणि आमची गाडी माझी फेवरेट. आणि असं शेत आहे. हे बघा कसं बनलेलं आहे, किती छान ढगात. आणि मला हे झाड दिसलं, त्याच्यामुळं मला ध्यान आलं की हे काय आहे. कमेंट करून सांगा तुम्ही. हे बघा असे लाल असत्या आणि हे असं झाड असतं त्याचं. तुम्ही नक्की सांगा हे काय असतं. हे तुम्हाला दाखवू नाही शकत, लई वरती आहे ते. हातात घेऊन हे असं झाड आहे ते. हे बघा सहज हे सरपंच जमा करत आहे बघा. असे बारीक चूल पेटायला लागतं ना काड्या असे, तर ते जमा करते मी. चला तुम्हाला नंतर भेटते. तर माझं काम झाले, मी घरी आले. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.